0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा, सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्ज माफ करू, असं बोलल्याचंही अजितदादांनी म्हटलेलं आहे. 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा मारे आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू. करा माफ. लोक काय म्हणतात, तुम्ही सांगितलं ना, मग करा. त्याच्यावर जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला. खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही. आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो. म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय. ही जनतेशी, शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील.